शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. विद्यापीठ गीत प्लीज. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास अगणित विकास. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती. अन्न पशुधनाने दौलत वाढवीती. अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंड महाराष्ट्री असे गौरवती. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद सर. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. शेतकरी बांधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सन्माननीय कुलगुरू तसेच आमचे मार्गदर्शक डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतनं विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर होणारे संशोधन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचावे यासाठी आपण सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणामध्ये आपण खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांच्या तसेच विविध फळ पिकांच्या लागवडी, रोग नियंत्रण, कीड नियंत्रण या संदर्भामध्ये व्याख्याने आयोजित करत असतो. आज दिनांक 3 जुलै 2024 रोजी आपण एका महत्वाच्या विषयावरती नियोजन व्याख्यान आयोजित केले आहे. आपणाला सर्वांना माहितीच आहे, महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये केळी हे एक हमखास शेतकऱ्यांना उत्पन्न देणारं असं फळ पीक आहे. तर या केळी फळ पिकाच्या संदर्भात आपण खरीप हंगामातील या केळी पिकावर येणाऱ्या एक रोगांची म्हणजे केळी पिकाचे एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयी आपण आज व्याख्यान आयोजित केले आहे आणि आपण त्यासाठी निमंत्रित केले आहे डॉक्टर विजय गुजर सर यांना. विजय गुजर सर हे वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत, केळी संशोधन केंद्र जळगाव येथे. गुजर सर नमस्कार. गुजर सर. हा नमस्कार. व्हिडिओ हा ठीक आहे. डॉक्टर विजय गुजर सर हे वनस्पती रोगशास्त्रज्ञ म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मागील जवळजवळ 15 वर्षापासून कार्यरत आहेत. या 15 वर्षामध्ये त्यांनी विविध पिकांच्या रोग नियंत्रणामध्ये काम केलेलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या मध्यवर्ती परिसरामध्ये त्याचप्रमाणे त्यांनी या वनस्पती रोगशास्त्राच्या विविध पिकांमध्ये शास्त्रीय अशी 14 लेख त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना झालेले संशोधन त्यांच्या सोप्या भाषेत समजावे म्हणून त्यांनी विस्तारपर लेख जवळजवळ 12 ते 13 विस्तारपर लेख लिहिले आहे. त्याचप्रमाणे रेडिओवर त्यांनी 4 मुलाखती दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर विजय गुजर सर यांनी त्यांच्या आचार्य पदवी दरम्यान द्राक्ष पिकामध्ये केवळ आणि केवळ जैविक जे निविष्ठ आहेत त्यांचा वापर करून एकात्मिक रोग नियंत्रण याविषयी बहुमोल असं काम केलेलं आहे आणि ते काम त्याचा वापर महाराष्ट्रातील बरेच द्राक्ष शेतकरी सध्या करत आहेत की ज्यामुळं द्राक्ष शेतीमध्ये रसायनांचं प्रमाण कमी व्हायला मदत झालेली आहे. आणि मागील 1.5 वर्षापासून सर केळी रोगशास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. तर मी आज आपले हे जे केळी रोगशास्त्रज्ञ आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. गुजर सर प्लीज. पुढे जात नाही ते. नाही ना. सर स्लाइड पुढे जात नाही सर. बालराव सर. तर तुम्ही एकदा शेअर स्क्रीन करा, मी सांगतो तुम्हाला. हा हा केलं सर. आता ते समोर ते कोपऱ्यात एक ॲरो दिसतोय तुम्हाला, डाव्या हाताला वर कोपऱ्यात आहे बघा इकडे. हा इथं. हा त्याच्या खाली ते क्लिक करा परत. हा त्याला क्लिक करा परत. हा या बाहेर पडा आता तिथून. हा आलं सर आलं. ठीक आहे. ओके सर. ओके सर. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले विभागीय कृषी विस्तार केंद्र पुणे येथील माझे सहकारी डॉक्टर मुनाल सर, डॉक्टर विकास सर, उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण केळी पिकावरील विविध रोग व त्याचं नियंत्रण याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. केळी पिकाचं एरिया वाढतोय, फक्त पण उत्पन्न जे जसं पाहिजे तसं मिळत नाही शेतकऱ्यांना. त्यापैकी एक कारण जर आपण म्हटलं तर रोग आहे. केळी पिकावर अनेक प्रकारचे जीवाणूजन्य, बुरशीजन्य व विषाणूजन्य रोग सध्या येत आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विषाणूजन्य रोग फार सध्या शेतकऱ्यांना फार त्याचा त्रास होतोय. म्हणजे शेतकऱ्यांना नियंत्रणाच्या बाहेर ते जात आहे. तर याबद्दल सविस्तर आपण थोडंसं चर्चा करू. तुमच्या काही शंका असेल तुम्ही नंतर प्रेझेंटेशन झाल्यानंतर उपस्थित करू शकतात. तर आपण सगळ्यात पहिले आता काय आता खरीपाची लागवड झालेली आहे. म्हणजे आपण सांगतो की शेतकऱ्यांना की जून पासून तर जुलैपर्यंत लागवड करून घ्या. तर लागवड केल्यानंतर लगेच एका महिन्यामध्ये ज्या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव दिसतो तो म्हणजे कुकुंबर मोजॅक व्हायरस, ज्याला आपण CMV म्हणतो, किंवा त्याला तुमच्या सोप्या भाषेमध्ये त्याला हरण्या रोग म्हणतात. तर हा रोग हा विषाणूजन्य रोग, जसा कोरोना होता तसा हा विषाणूजन्य रोग आहे आणि याची तीव्रता फार आहे. म्हणजे मागच्या वर्षी एक जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील एक कोचूर म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी 22,000 पैकी 8,000 रोपं या CMVच्या प्रादुर्भावामुळे उपटून टाकली होती. त्याच्यामुळे असा रोग फार मोठ्या प्रमाणात वाढतोय. तसे केळीवर 4 प्रकारचे विषाणूजन्य रोग येतात. आपण एक कुकुंबर मोजॅक व्हायरस म्हणतो, नंतर बनाना स्ट्रिक व्हायरस, बनाना बंची टॉप व्हायरस आणि एक बनाना ब्रॅक मोजॅक व्हायरस. पण त्याच्यापैकी आपल्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुकुंबर मोजॅक व्हायरस आणि बंची टॉप याचा प्रादुर्भाव म्हणजे CMVचा मोठ्या प्रमाणात जास्त होतो. त्यानंतर मग बंची टॉप असा आपल्या या महाराष्ट्राचं चित्र आहे. तर आपण एक एक त्याप्रमाणे थोडंसं हे घेऊ. कुकुंबर मोजॅक व्हायरस महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यातच पहिले 1987 मध्ये आढळला होता.
त्याच्यामध्ये 3 स्टेज असतात, म्हणजे त्याच्या तीव्रतेप्रमाणे त्याच्यावर त्याचे लक्षण असतात. तर तुम्हाला आपण सांगतो, हे बघा, हा याचे पहिले लक्षण आहे. तुम्हाला याचे लक्षण दाखवतो मी कसे असतात. बघा, पानावर अशा म्हणजे पिवळसर रेषा पडतात आणि मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर ते सगळे एकत्र होतात आणि त्या शिरा ज्या आहेत त्या पूर्ण पिवळ्या होऊन ते पान असं, त्याच्यानंतर त्याला तपकिरी कलर येतो. नंतर पानाची साईज कमी होते, म्हणजे पानाची जी साईज कमी होते आणि असे लांबोळे पानं तयार होतात. आणि त्याच्यानंतर जो तुम्ही पांढऱ्या ज्या पिवळ्या शिरा होत्या त्यानंतर थोड्याशा तपकिरी काळसर होतात. आणि जर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला तर त्याला पोंगासड, म्हणजे हा असं जर तुम्हाला लक्षणं दिसले तर तुम्ही समजून घ्यायचं की आपल्या आपल्या बागेमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात याच्यामुळं प्रादुर्भाव झालेला आहे आणि याला लवकरात लवकर नियंत्रण आणणं फार गरजेचं आहे. कारण की हा विषाणूजन्य रोग आहे, हा येतो कुठून? तर हा जे शेतकरी मागच्या वर्षाचे कंद लावतात, ज्या ज्या बागेवर पहिलेच सीएमई आलेला होता मग मागच्या वर्षी, त्याचे जर कंद तुम्ही काढले आणि कंद तुम्ही बागेमध्ये लावले तर त्याच्यामार्फत तो येतो आपल्या बागेमध्ये. दुसरं असं की जे उती संवर्धन रोपे आहे त्याची जर व्यवस्थित काळजी त्यांनी घेतली नसेल तर त्या रोपामार्फत पण सुद्धा तो आपल्या बागेमध्ये येतो. आणि त्याच्यामध्ये असं असतं की 40 दिवसापर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये जर त्याचे लक्षणं, म्हणजे ते लक्षणं जे ते आपल्याला 40 दिवसानंतर दिसतात. जे उती संवर्धन रोप आहे समजा त्याच्यामध्ये आपल्याला बागेमध्ये लावल्यानंतर 40 दिवसानंतर त्याचे लक्षण दिसतात. तर आता हा मी सांगा तुम्हाला, हे प्राथमिक हा पसरतो, म्हणजे प्राथमिक कसा आला ते सांगितलं तुम्हाला, पण याचा प्रसार कसा होतो? कारण की हा विषाणूजन्य रोग आहे, हा काही या झाडावरनं दुसऱ्या झाडावरनं स्वतः जात नाही. तर हा काही वाहक असतात, ज्याच्यामध्ये महत्वाचं वाहक म्हणजे जो आपला मावा आहे. तर ह्या म्हणजे मावा काय करतो, चांगला जे रोगग्रस्त झाड आहे त्याच्यावरनं रस शोषल्यानंतर त्याच्या लाळेमध्ये हा विषाणू काही काळपर्यंत जिवंत राहतो. मग तो ह्या झाडावरनं म्हणजे रोगग्रस्त झाडावरनं जर तो चांगल्या झाडावर बसला तर त्याच्या लाळेमार्फत तो विषाणू त्या चांगल्या झाडावर येतो आणि मग त्याच्यावर त्या त्या चांगल्या झाडावरची लागण होते आणि ठराविक 10-15 दिवसांनी लक्षणं दिसतात आपल्याला बागेमध्ये. असा हा विषाणूजन्य रोग आहे. म्हणजे म्हणजे मावाच याचं महत्वाचं पीक आहे, महत्वाचं वाहक आहे. पण काही प्रमाणात याचे काही संदर्भ असे आहे की जर त्या झाडाला काही इजा झाली असेल तर त्याच्यामार्फत जो रस बाहेर येतो तो जर या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे माणसामार्फत किंवा दुसऱ्या प्राण्यामार्फत जर त्या भागाने पसरला गेला दुसऱ्या बागेवर तरी पण तो पसरतो. किंवा काही याच्यामध्ये पांढरी किंवा म्हणजे रस शोषणारा किडी जी आहे, पांढरी माशी, तुडतुडे, फुलकिडे, याच्यामार्फत पण याचा थोड्याफार प्रमाणात प्रसार होतो असं काही संदर्भ सांगतात. पण मेजॉरिटी आपला जो ऍफिस गॉसिपी म्हणून एक आपला मावा आहे तर त्याच्या मार्फत याचा प्रसार होतो मोठ्या प्रमाणात. आणि ज्या एरियामध्ये म्हणजे बांधावर काही तण असतील, याचं सगळ्यात महत्वाचं, हा एकदा आला की म्हणजे त्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर बांधावरचे जे पिकं आहे तर त्याचे काही म्हणजे जे यजमान पिकं म्हणतो आपण, तर हा 1200 पिकावर याची उपजीविका, हा जो सीएमव्ही आहे हा 1200 पिकावर येणारा, म्हणजे समजा एखाद्या तणावर जरी आला तो तर तोच विषाणू आपल्या बागेवर पण येऊ शकतो, आपल्या बांधावर जर तण असेल ते. परत दुसरं सगळ्यात महत्वाचं, जे काकडी वर्गीय पिकं आहे, म्हणजे काकडी, आपण त्याला कुकुंबर म्हणतो, कुकुंबर, किंवा जे वेलवर्गीय जेवढे पिकं आहे, भोपळा, गंगाफळ, तर या पिकावरचा पण तो व्हायरस जो आहे तर याच्या हे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे हा या पिकामध्ये हा जिवंत राहतो. यजमान पिकावरनं आपल्या पीक, त्याच्यामुळं याला नियंत्रण आणणं फार कठीण आहे. आपल्या हातामध्ये फक्त एकच आहे. याचे अजून सुद्धा लक्षण सांगतो तुम्हाला. अशा प्रकारचे जे विविध प्रकारचे लक्षणं दिसतात, तुम्हाला मी प्रसार सांगितला याचा, हे त्याचे होस्ट आहे. म्हणजे असं नाही की त्याचे फक्त हेच होस्ट आहे, म्हणजे फक्त काकडी वर्गीय आहे, बाकीचे पण त्याचे होस्ट आहे की जे काकडी वर्गीय सोडून पण काही होस्ट आहे. असे 1200 प्रकारचे होस्ट म्हणजे यजमान पिकं हे असल्यामुळं याला सध्या कंट्रोल करणं फार अवघड झालंय. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आणि बऱ्हामपूर, मध्य प्रदेशमधला बऱ्हामपूर भाग जो आहे त्या भागामध्ये या मोठ्या प्रमाणामध्ये याची लागण आहे. बाकीच्या भारतामध्ये बाकी ठिकाणी पण आहे, पण प्रमाण कमी जास्त, म्हणजे काही ज्या ठिकाणी केळी जास्त लावली जाते, ज्या ठिकाणी म्हणजे पिकांची फेरपालट होत नाही, किंवा केळीवर केळी किंवा बाकीचे जे आम्ही तुम्हाला सांगितलं काकडीवर्गीय पिकं जर लावत गेले
तर याचा जो विषाणू आहे कायम त्या एरियामध्ये असतो, त्याच्यामुळं तो त्या भागामध्ये परत परत येतो. तर आपण सगळ्यात महत्वाचं आता मी तुम्हाला ते सांगितलं की आता याचं लागण जे सांगितलं तुम्हाला, पण याच्यामध्ये आमचा एक सर्वे असा सांगतो की मागच्या 5 वर्षापासून आम्ही असा सर्वे केलेला आहे की जेव्हा जुलै ऑगस्ट मध्ये आपल्या भागामध्ये म्हणजे कापूस मका या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मावा येतो. त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना असं सांगतो की जर तुम्ही 15 जुलै पर्यंत याची लागवड केली केळीची तर बऱ्यापैकी CMV कमी येतो. आणि तुम्ही जेवढ्या उशिरा लागवड करणार म्हणजे 15 जुलै नंतर जेवढा उशिरा लागवड करणार तुम्ही तेवढा CMVचा जो प्रादुर्भाव आहे तो जास्त होणार. बघा तुम्ही आता इथे या ग्राफ मध्ये तुम्हाला दिसतंय की जर तुम्ही ऑगस्टमध्ये लागवड केली केळीची तर तुम्हाला 80% रोग ह्या CMVचा प्रादुर्भाव तुमच्या बागेमध्ये दिसेल. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की 15 जुलै पर्यंत लागवड जर तुम्ही केली तर बऱ्यापैकी याच्यावर आपण नियंत्रण आणता येईल. कारण की जे बाकीचे जे मावा आहे तर त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणता येईल. याच्यावर जगामध्ये कोणतंच औषध नाहीये, कोणी काही सांगेल, पण याच्यावर कारण की हा विषाणूजन्य रोग आहे तो नेहमी त्याची भूमिका बदलत असतो. त्याचे उपाय एकच आहे. ज्या बागेवर तुम्हाला म्हणजे ज्या बाग तुम्ही शेतामध्ये फेरफटका मारताना तुम्हाला जर मी तुम्हाला लक्षणं जर सांगितले ते तुम्हाला लक्षणं दिसले तर ते झाड डायरेक्ट उपटून घ्यायचं, त्याला डायरेक्ट जमिनीमध्ये गाडायचं किंवा जाळून टाकायचं. हा सगळ्यात सोपा आणि कमी खर्चिक उपाय आहे. दुसरा उपाय तुम्हाला सांगितला मी, जे वाहक आहे मावा किंवा तुडतुडे फुलकिडेवर आहे तर हे या झाडावरून चांगल्या झाडावरून म्हणजे रोगग्रस्त झाडावरून चांगल्या झाडावर पसरवण्याचं काम करतात. तर याचं नियंत्रण करणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला निंबोळी अर्क किंवा रोगर किंवा मिथिल डेमॅटॉन किंवा इमिडाक्लोपिड जे आपले शिफारस केलेले औषधं आहे तर याची जर तुम्ही फवारणी केली तर म्हणजे आता जर तुम्ही रोगर वापरलं तर रोगरची जी तीव्रता असते म्हणजे त्या झाडामध्ये ते काम करण्याची ती 7 दिवस असते फक्त. पण तुम्ही जर आंतरप्रवाही औषध वापरलं तर तुम्हाला जवळजवळ 12 ते 15 दिवसपर्यंत तुमच्या पिकाला संरक्षण मिळतं. त्याच्यामुळे जर तुम्ही साधे औषध वापरले तर तो दर 8 दिवसांनी तुम्हाला त्या काळामध्ये फवारणी करावी लागेल. फक्त फवारणी करताना एक काळजी घ्यायची की यासोबत स्टिकर वापरायचं, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी याच्यावर नियंत्रण आणता येईल. सगळ्यात महत्वाचं याच्यावर उपाय नसल्यामुळं दुसरा असा उपाय आहे की म्हणजे उपाय भरपूर आहे, पण बाकीचे जे आहे याच्यामध्ये काही अँटी व्हायरल कंपाऊंड आहे की ज्याच्याने तुम्हाला जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये संत्री खायचो किंवा लिंबू पाणी प्यायचो तसं काही औषधं बाजारामध्ये म्हणजे काही म्हणजे त्याला लो प्रोफाईल केमिकल म्हणतो आम्ही, त्याची जर तुम्ही फवारणी केली किंवा खताचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर त्या झाडाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला एक पोटॅशियम सल्फा फॉस्फरिक ऍसिड परत ट्रायसोडियम फॉस्फेट अशा प्रकारचे जे काही अँटी व्हायरल कंपाऊंड आहे तर ते तुम्ही फवारणी केल्यानंतर परत एक कायटोसन म्हणून जे आपण खेकडा आहे त्या खेकड्याच्या वरच्या सालपासून त्याची पावडर तयार करतात आणि त्याला एक ऍसिडमध्ये हे करून त्याची फवारणी केली जाते. तर कारण की ते जे कायटोसन म्हणून बाजारामध्ये मिळतं त्याच्याने काय होतं ते फिल्म तयार होते पानावर आणि त्या जो मावा आहे त्याला त्याचे सोंड हे करण्यासाठी थोडेसे त्रास होतो. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी त्याचं म्हणजे नियंत्रण बाकीच्या पण म्हणजे कायटोसन जे ते आपल्याला बाकीच्या जे करपा रोग आहे तर त्या रोग किंवा तो स्टेम पिटिंग म्हणून आहे त्याच्यासाठी पण आपल्याला बऱ्यापैकी त्याचा फायदा होईल. तर ते तुम्ही त्याप्रमाणे त्याचं प्रमाण आहे 2 ते 4 मिली प्रति लिटर प्रमाणे तुम्ही त्याचं फवारणी करू शकतात. तर अशा प्रकारचे काही केमिकल आहे लो प्रोफाईल केमिकल, याची फवारणी करून तुम्हाला याचं नियंत्रण आणता येईल. कारण की याचा दुसरा उपाय नाहीये, तुम्हाला हाच उपाय आहे की तुम्हाला ते करता येईल. बाकीचं त्यानंतर आता तुम्ही केळी लागवड केल्यानंतर पहिल्या 4 महिन्यामध्ये 3 ते 4 महिन्यामध्ये दुसरा अजून एक जीवाणूजन्य रोग येत असतो आपल्या भागामध्ये. इरविनियामुळे तो महाराष्ट्रामधला जी केळी आहे त्यावर ते इरविनिया नावाचा जीवाणू आहे. तर तो इरविनिया जीवाणूमुळे म्हणजे त्याचे लक्षण असे आहे की आपले जे हे झाड असतं तर त्याच्या म्हणजे ज्या ठिकाणी मातीचा संपर्क असतो त्या कडेला त्याच्यावर एक रिंग तयार होते आणि त्या रिंग मधून असा एक द्रव स्रवतो जो आपण म्हणतो त्या जीवाणूमुळे तो एक्सक्रिशन बाहेर होतं, त्याचं एक्सुडेशन म्हणतो त्याला आपण, ते बाहेर येतं आणि त्या ठिकाणी मग तो जो त्याचा कंद आहे तो कंद सडतो त्याच्याने
आणि पानं जे आहे ते पिवळे पडतात आणि जर तुम्ही रोप असं उपटून पाहिलं तर ते तुम्हाला इझिली असं लवकर उपटलं रोप आणि खालचा भाग तसाच राहून जातो. हे तुम्हाला अजून लक्षण दाखवतो. हे बघा, हे जर उपटलं तुम्ही तर त्याचा खालचा भाग तसाच राहतो. याचे काही लक्षणं आहे जे आपण त्याला विनियर रॉट म्हणतो. तर हा जीवाणूजन्य रोग असल्यामुळं याला वरतून फवारणी करून काहीच उपयोग नाही. आणि बहुतेक शेतकरी काय करतो, त्या कृषी केंद्रावाल्यांना विचारतो, साहेब रोग पानं पिवळे पडताय, झाडं वाळताय, मग तो त्याला वरतून फवारणी करायला सांगतो. तर शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही त्याचं लक्षण बघून, कारण की हा जमिनीमधला बुरशी आहे, जमिनीमधला जीवाणू आहे, त्याला मला वरतून फवारणी करून काही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जमिनीमध्ये याची ड्रेंचिंग करावं लागेल. त्याच्यासाठी आपण कॉपर क्लोराईड 4 ग्रॅम आणि टेट्रासायक्लिन 15 ग्रॅम याप्रमाणे आपण 200 ml पाणी तयार 200 प्रति झाड 200 ml पाणी प्रमाणे जर तुम्ही इथं ड्रेंचिंग केलं तर याचे बऱ्यापैकी तुम्हाला नियंत्रण आणता येईल. किंवा जे तुम्ही जेव्हा हे लावणार आहे, कंद लावणार आहे, त्यावेळेस जर तुम्ही याची कंद प्रक्रिया केली, म्हणजे 22 ऍसिफेट आणि टेट्रासायक्लिन, तर तुम्हाला म्हणजे बुरशीजन्य रोग आणि जीवाणूजन्य रोग दोघांचं बऱ्यापैकी नियंत्रण आणता येईल. असा हा रोग आहे. याचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यानंतर म्हणजे आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात दिसायला लागला आहे. तर याचं सगळ्यात महत्वाचं आहे की हा जो जीवाणू आहे, तर हा येतो कसा आपल्या म्हणजे झाडामध्ये कसा घुसतो. तर आपण पुढे सांगणारच आहे की ही जी मुळी असतात केळीच्या रोपा झाडाची, तर त्या मुळीला जे सूत्रकृमी असतात ते त्याला पंक्चर करतात आणि त्या सूत्रकृमीच्या पंक्चर जे जखम झाली आहे त्या जखमेमधून हा जीवाणू मध्ये घुसतो आणि तो ते पूर्ण जी आपली पाईपलाईन आहे, जी आपलं पाणी वाहून नेण्याच्या वरती काम करते झायलेम, ते पूर्ण ब्लॉक करून टाकते आणि त्याच्यामुळे ते रॉटिंग, त्याच्याने ते सडतं ते सगळं खोड आणि आपल्या त्याच्यामुळे ते इझिली उपटलं जातं. तर असा हा जीवाणूजन्य रोग आहे. याची जरा काळजी घ्या पहिले 4 महिन्यापर्यंत. आणि असं नाही की पहिले 4 महिन्यात सुरुवात होते, पण मोठं झाड जरी झालं, मोठ्या म्हणजे मॅच्युअर जर 10 महिन्याचं पीक जरी असेल तर त्याच्यात जर जास्त प्रमाणात हे असेल जीवाणू असेल तरी ते झाड मरतं. असं नाही की लहान रोपावर येतं, पण शक्यतो लहान रोपावर त्याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. आम्हाला अभ्यासांती असं दिसलंय की पहिल्या 4 महिन्यामध्ये याचे लक्षणं तुम्हाला जास्त दिसतात. तर तुम्हाला नियंत्रण सांगितलं मी त्याचं. आता सगळ्यात महत्वाचा जो करपा आहे, तर आपल्या भारतामध्ये पिवळा करपा आपल्याला दिसतो. जो काळा करपा आहे तो आपल्या अमेरिकेच्या साईडला येतो, आपल्याकडे काळा करपा येत नाही. तर करपा मागे 2010 मध्ये किंवा 2015 मध्ये याचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जळगाव जिल्ह्यामध्ये झाला होता किंवा बाकीच्या भागामध्ये होता. तर परिस्थिती एवढी वाईट होती की लोक म्हणजे शेतकरी एकही घड न काढता ते प्राण्यांना खाऊ घालायचे. इतकी वाईट परिस्थिती या करप्या रोगामुळे आली होती. कारण की ह्या करपा रोगाला म्हणजे आता हे करपा रोग हा मायक्रोस्पोरेला मुसी म्हणून एक बुरशी आहे, त्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी जमिनीमध्ये असते आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पाण्याच्या याच्याने म्हणजे पाणी त्याला वातावरण चांगलं मिळालं की ती पाण्याच्या थेंबाने ती बुरशी त्या खालच्या पानावर उधळली जाते आणि त्या ठिकाणी त्याचे लक्षणं सुरू होतात. आणि मग असा थोडासा डाग तयार होतो, त्याचा पिवळा आहे बघा, थोडासा पिवळसरपणा येतो. नंतर तो डाग छोटा असा स्पिंडल शेप असतो आणि नंतर असे छोटे छोटे डाग एकत्र येतात. आणि जी सुरुवात जी आहे ती एक तर साईडला कडेपासून होते किंवा त्याच्या मागेच्या साईडपासून होते. म्हणजे आणि हा सगळ्यात महत्वाचा हा असा रोग आहे बुरशीजन्य, की ह्या रोगाच्या त्या ठिपक्याभोवती पिवळं वलय दिसतं आपल्याला. शक्यतो आपण जीवाणूजन्य रोगामध्ये असं लक्षण दिसतं, पण ह्या केळीच्या करप्यामध्ये हे असं पिवळं वलय दिसलं तुम्हाला की समजून घ्यायचा हा करपा आहे. बहुत म्हणजे लोक एवढं त्याच्यामध्ये सिरियसली घेत नाही, त्याच्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात आता ह्या सीझनमध्ये आम्ही सांगतो की त्याची सुरुवात सप्टेंबर ऑक्टोबर होते. परंतु आमच्याकडे एक व्हॉट्सअप प्रकल्प चालू आहे, तर काही भागामध्ये याची ETL लेवल क्रॉस केलेली आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी विनंती आहे की तुम्ही याची सुरुवात त्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी. कारण की कारण की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते आणि आपल्याकडे एक हे आहे. आता ह्या रोगाचा प्रसार पण कसा होतो, कन्यामार्फत होतो. परत जे बघा त्याची लक्षणं बघा, मोठ्या प्रमाणात याचा प्रादुर्भाव झाला तर केळी जी ना ती म्हणजे घडावरच अर्धी केळी पिकून जाते आणि ते अर्धी केळी पिकल्यानंतर कोणताही व्यापारी ती केळी काढत नाही, घेत नाही विकत आणि
शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. कारण की तसं घडलेलं आहे मागे 4-5 वर्षापूर्वी. फार वाईट अवस्था या भागामध्ये होती. बघा हे असं सगळी पत्ती आणि शेतकरी काय करतो, जी रोगग्रस्त पत्ती आहे त्या झाडावर ठेवतो आणि नंतर तीच पत्ती त्या केळीला गुंडाळतो, बांधावर तशीच पडलेली असते आणि त्याची एक सायकल आहे, मी तुम्हाला दाखवतो ती सायकल. तर शेतकरी परत केळी लावत असतो. त्याच्यामुळे असं एकही शेतकरी नाहीये की बा तो मी मी सांगू शकतो असं की बा माझ्या बागेवर करपास नाहीये. कारण की ती सायकल जी आहे, काय झालं मॅडम, ती सायकल आहे ना ती चालू असते कंटिन्यू. त्याच्यामुळे ती परत परत चालू असतो तो सायकल कंटिन्यू चालू असते. त्याच्यामुळे कधीच म्हणजे केळीवर केळी लावतात शेतकरी. त्याच्यामुळं नियंत्रण आणणं थोडंसं कठीण आहे. त्याच्यामुळं हे बघा एक उदाहरण सांगतो तुम्हाला रावेर आणि भडगावचं. तर रावेर भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात केळी लागवड करतात. त्याच्यामुळं ती जी बुरशी आहे तिथं जिवंत राहते. त्याच्यामुळे त्या रोगाची तीव्रता बघा 68% गेली रावेरमध्ये. आणि जळगाव जिल्ह्यामध्येच एक भडगाव म्हणून तालुका आहे, तिथं असे जास्त म्हणजे बाग जे आहे ते असे अलग अलग ठिकाणी असतात. त्याच्यामुळं तिथं रोगाची तीव्रता कमी आहे. म्हणजे त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. त्या त्या एरियातली जास्त जर लागवड असेल तर थोडी जास्त काळजी घ्यायला पाहिजे असं याच्यावरून आपल्याला दिसतंय. तर मी तुम्हाला सांगितलं याच्यावर उपाय म्हणून. तर याला उपाय फक्त की तुम्ही जर कंद प्रक्रिया केली, जेव्हा तुम्ही लागवड करणार तेव्हा जर कंद प्रक्रिया तुम्ही ऍसिपेट आणि कार्बाइडची जी कंद प्रक्रिया केली तर ज्या कंदावरील जी बुरशी आहे ते बऱ्यापैकी तुम्हाला नियंत्रण आणता येईल. किंवा मी तुम्हाला सांगितलं की जी लागण जी आहे ती जुलै किंवा ऑगस्ट मध्ये सुरू होते. त्याच्यामुळे जर तुम्ही एखाद्या म्हणजे रोग याच्या पहिले जर फवारणी केली एखाद्या औषधाची, म्हणजे जसं मॅनकोजेब आहे किंवा क्लॉपोराक्झिल क्लोराइड आहे, याची जर तुम्ही फवारणी केली तर म्हणजे रोग याच्या पहिले आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रण आणता येईल. किंवा आपलं जिथे केळी लावायची आहे, कारण की ही बुरशी त्या पत्ती जी मागच्या वर्षाची जे पत्ती आहे किंवा जे खोडं काही शिल्लक राहिले असेल त्या खोडामध्ये जी जिवंत असते. तर तुम्हाला जमिनीवर जर काही ब्लिचिंग पावडर म्हणा किंवा बोर्डो मिश्रण 1% बोर्डो मिश्रण जर त्याची फवारणी करता आली तर बऱ्यापैकी आपल्याला त्या जमिनीमधली जी बुरशी आहे तिला बऱ्यापैकी आपल्याला ती नियंत्रण आणता येते. आणि लक्षणं दिसायला लागले तर अपोनॅझोल प्लस प्रॉपिकोनॅझोल अधिक मिनरल ऑइल, प्रॉपिकोनॅझोल 1 मिली आणि मिनरल ऑइल 10 मिली असं प्रति लिटर प्रमाणे घेऊन जर तुम्ही फवारणी केली, 2 फवारण्या केल्या तर तुम्हाला या करप्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण आणता येईल. बाजारामध्ये फक्त याच्यावर 2 औषधं जे आहे ते लेबल क्लेम आहे, म्हणजे आपण त्यांना अधिकृतपणे सांगू शकतो. त्याच्यामध्ये आहे मेटिरम व पायराकोस्टोबिन, दुसरं पायराकोस्टोबिन पण इथॉक्झिकोनॅझोल. हे 2 औषध फक्त असे आहे की त्याला लेबल क्लेम आहे. आणि हे जे मेटिरम पायराकोस्टोबिन सांगितलं तुम्हाला मी, तर ते तुम्हाला जे स्टेम पिटिंग म्हणून जो पुढे तुम्हाला सांगणार आहे रोग, जो त्याला टिकल्या रोग म्हणता तुम्ही, त्याला पण बऱ्यापैकी तो नियंत्रण आणतो. अशा प्रकारे तुम्ही जर त्याची फवारणी केली त्याप्रमाणे तर तुम्हाला बऱ्यापैकी याचं नियंत्रण आणता येईल. कारण की करपा रोग पाहिजे तेवढा म्हणजे त्याची जर काळजी घेतली तरच कंट्रोल करता येतं. आणि ज्या पत्ती खालची पत्ती जी असेल त्याच्यावरती रोग असेल ते मला दिसतंय, तर ती पत्ती कापून तुम्ही बागेच्या बाहेर टाकायला पाहिजे, म्हणजे जाळून टाकायला पाहिजे, तरच याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आणता येईल. कारण की जो ब्लॅक सिगाटोका आहे प्रदेशामध्ये त्याने फार मोठ्या प्रमाणात हाहाकार त्यांनी तिकडे माजवलेला आहे. त्याच्यामुळं आपण पण थोडीशी त्याची काळजी घेतली तर बऱ्यापैकी आपल्याला याचं नियंत्रण आणता येईल. ते तुम्हाला मी मग कायटोसन सांगितलं, कायटोसोम बऱ्यापैकी याच्यावर काम करतं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो रोग आपल्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये येऊ पाहत आहे किंवा रावेरमध्ये किंवा मुक्ताईनगर, जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर भागामध्ये या ज्याला पनामा म्हणतो आम्ही, पनामा या फुजेरीमुळे हा रोग होतो. ही बुरशी फुजेरियम नावाची बुरशी जी आहे ती जमिनीमध्ये भरपूर वर्षापर्यंत जिवंत राहते. तर याचे काही लक्षणं आपल्याला रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात सापडलेले आहे. याच्यामध्ये 4 प्रकारचे रेस असतात. याच्यापैकी 1, 2, 3, 1, 2 आणि 4 हे आपल्या भारतामध्ये सापडतात. याच्यापैकी 1 नंबर आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये
बऱ्यापैकी सापडला आहे. रेस 4 जो आहे तो सगळ्यात हानिकारक आहे, कारण की आतापर्यंत म्हणजे प्रदेशामध्ये या रेस 4ने फार मोठ्या प्रमाणात हाहाकार मारलेला आहे याच्यामुळं. कारण की हा याच्याने म्हणजे जी ग्रीस मायशल म्हणून एक नवीन व्हरायटी होती मागे, तर ती त्याला बळी पडायची म्हणून ती पूर्णपणे नष्ट झाली. आणि त्याच्यानंतर मग हे ग्रँड 9 आपण लावतोय कॅव्हेंडिश व्हरायटी. तर आपल्या भारतामध्ये तामिळनाडूमध्ये थिनी म्हणून एक स्थान आहे. तर त्या भागामध्ये या रोगाने एवढा प्रादुर्भाव आणला म्हणजे केला होता की तिथली केळी 100% पूर्णपणे नाहीशी झालेली या रोगामुळे. तर या रोगाची लक्षणं बघा कशी असतात. हे बघा, हा एक चार्ट आहे की याची तीव्रता बघा. तामिळनाडू, कर्नाटकामध्ये फार मोठ्या प्रमाणात या रोगानं हाहाकार मारलेला आहे. याला पनामा मर म्हणतात. तुमचा चार्ट नाही दिसत आहे सर. नाही का? हा, आता असं दिसतंय. नाही नाही स्लाइड दिसत नाही का? नाही, दिसतंय सर. चार्ट नाही दिसत आहे. स्क्रीन शेअरिंग परत एकदा थांबवून परत केलं तर सर दिसेल. माझ्या समोर एक मॅडम आहेत, ते फक्त त्यांना दिसतंय. नाही, आम्हाला नाही दिसत आहे. आम्हाला समोर हे काय सर हे सर्क्युलर हे ना, त्याची लाईफ सायकल दाखवणारा चार्ट का? नाही 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 सर, आपण एक चार्ट दाखवतो तुम्हाला याचा फिजेरियम, म्हणजे पाय चार्ट आहे तो, पाय चार्ट. परत करा सर शेअर एकदा. परत शेअर करू का? अनशेअर करू का आता? हा, फुल स्क्रीन शेअर करा हवं तर. बर बर. दिसतं सर आता? हो दिसतंय. हा, ओके सर. सर हा ते एकदा झूम करता का जरा त्याला? झूम म्हणजे मोठं करू का? ठीक आहे. खाली इथं झूमचं साईन आहे बघा, खाली सगळ्यात खाली. एक मिनिट सर. हा, खाली खाली मॅडम. खाली, बरोबर आहे, बरोबर. तिथेच तिथेच, वर हा. वर वर वरचं हा वरचं. हा हा, येस येस. हा, बरोबर सर. हा, ठीक आहे. आता सेंट्रल अलाइन करा त्याला. सर हा एक चार्ट आहे फिजेरियम विल्टचा, म्हणजे भारतामध्ये सध्या फिजेरियमची काय परिस्थिती आहे. तर ह्या रोगाने फार मोठा हाकार वाढला आहे. आणि गुजरातमध्ये सुरत भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात रेस 4नी या बागेचं फार नुकसान केलेलं आहे. तर सर याचं हा क्वारंटाईन डिसीज आहे. म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागामधून आपल्याला कंद तिकडनं आणण्याची परवानगी नाही आहे, कारण की हा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळं. तर शेतकऱ्यांना विनंती आहे की त्या भागामधून शक्यतो कंद आणू नये. तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचं नियंत्रण आणता येईल. नेक्स्ट होत मला मॅडम, नेक्स्ट नाही होते, 2 मिनिटं. हा, तर मी सांगितलं तुम्हाला मगाशी सर याच्या आता ज्या सगळ्या महत्वाच्या व्हरायटी आहे सगळ्या त्याला म्हणजे त्या बळी पडतात. याच्यामध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये 3 प्रकारचे बीजाणू फॉर्म होतात, म्हणजे तयार होतात. एक क्लायमॅटोस्पोर, मायक्रोस्पोर आणि मायक्रोकोनिडिया आणि मॅक्रोकोनिडिया. तर हा जो क्लायमॅटोस्पोर असतो सर, हा भरपूर दिवसपर्यंत जमिनीमध्ये जिवंत असतो. आणि जेव्हा त्याला चांगलं वातावरण मिळेल तेव्हा त्याच्यापासून परत बुरशीचं स्पोरुलेशन होतं, म्हणजे बीजाणू तयार होतात. आणि याच्यापासून मग फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्याचे लक्षणं काय आहे सर? हे बघा, जे पान आहे याची सुरुवात जी आहे ती 4 महिन्यात त्याचे लक्षणं दिसतात आपल्याला. तर जे खालचं पान आहे तर देठाजवळ असं खाली त्याला अशी रिंग तयार होते पिवळसर, आणि त्या पट्टीपासून ते अशी मोडल्या जाते झाड, आणि ते पानं पिवळं होतात. आणि नंतर जो मेन खोड असतं त्याला क्रॅकिंग होते. आणि जर नंतर ते पूर्ण झाड जे तुम्हाला पिवळसर पडतं आणि नंतर असं तपकिरी म्हणजे मरल्यासारखं होऊन जातं. जर तुम्ही त्याचं खोड कापून बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मधला भाग पूर्ण असा ते काळे झालेलं दिसतं. हे त्याचे लक्षणं आहे. हे बघा, हे सगळ्यात महत्वाचं त्याचं हे आहे की अशा प्रकारचे लक्षणं याच्यात दिसतात. आणि ही बुरशी सर सगळ्यात मी मगाशी सांगितलं, ही जमिनीमध्ये राहणारी बुरशी आहे. तर ही पण आम्ही फिजेरियमला वीक पॅरासाइट म्हणतो, म्हणजे कमकुवत आहे. पण ही स्वतः त्या केळीच्या मुळ्यामधून घुसू शकत नाही. मग ती जो तुम्हाला सूत्रकृमी आहे, आम्ही जे आता जे बागेत तुम्हाला सांगितलं की याचे लक्षणं दिसत आहे आम्हाला,
मर रोगाचे, तर त्या बागेचं सर्वेक्षण केलं असता आम्हाला असं आढळलं त्या बागेमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव झालेला आहे. म्हणजे त्या मुळ्यांना गाठी दिसतात आम्हाला सूत्रकृमीच्या. सूत्रकृमी काय करतात, त्या जे मुळे असतात त्याला पंक्चर करतात, त्याच्यातून रस शोषतात आणि त्या जखमेमधून ही जी बुरशी आहे ही मध्ये घुसते आणि मी मागे सांगितलं मध्ये पाईपलाईन ब्लॉक करून टाकते. त्याप्रमाणे याची लक्षणं दिसतात आणि पूर्ण झाड कोलमडून दिसतं बघा, हे त्याचे लक्षणं आहे याचे. आणि सर हा आपल्या भागामध्ये म्हणजे येऊ पाहत आहे. शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात याची काळजी घेणं गरजेचं आहे. जो ज्या बागेला तुम्हाला दिसतंय की हे झाड आपल्याला पनामा दिसतंय, तर त्या झाडाला सर आपल्याला ताबडतोब मारणं फार गरजेचं आहे. तर त्याला आपण काय करतो, जे तणनाशक आहे ग्लायफोसेट, त्याचं आपण त्याला इंजेक्शन देतो आणि ते झाड आपण पहिले मारतो त्याला आणि त्याच्या आजूबाजूला पूर्ण ते झाड काढतो सर त्याला. आणि ती तातेकडे सगळं आपण जे बुरशीनाशक आहे जे कार्बनडेजिम म्हणतो आपण त्याला, तर त्याचं ड्रेंचिंग करतो म्हणजे तो त्या भागातून दुसरीकडे पसरणार नाही. आणि ते झाड मेल्यानंतर त्याला काढायचं आणि त्याला जाळून टाकायचं, हा याच्यावर उपाय आहे. आणि सर मी मग सांगितलं तुम्हाला, याचं जर तुम्ही रायझोम ट्रीटमेंट केली तर याच्या बऱ्यापैकी याला म्हणजे याच्यावर सुडोमोनास फ्लोरोसन्स जे आपण जैविक जीवाणू आहे याचं जर तुम्ही रायझोम ट्रीटमेंट केली आणि नंतर ट्रायकोडर्मा आणि मायकोरायझा याचं जर तुम्ही सॉईल ऍप्लिकेशन केलं तर बऱ्यापैकी याचं या रोगाचं नियंत्रण तुम्हाला आणता येतं. जर तुम्हाला रोग दिसतोय की आपल्या बागेमध्ये दिसतंय तर अशा वेळेस तुम्ही त्याला म्हणजे असं मोकाट पाणी सोडायचं. मोकाट पाणी सोडल्यामुळे काय होतं, तो जो त्याचे बीजाणू बुरशीचे ते त्या पाण्यात सफोकेशनमुळे मरतात. हा याच्यावर उपाय आहे. आणि नंतर जर तुम्हाला वाटतं की आता याचा प्रादुर्भाव होऊ नये तर याला कार्बेंडेजिम किंवा टेबिकोनॅझोल याचं तुम्ही 2 मिली किंवा 2 ग्रॅम प्रमाणे याचं ड्रेंचिंग केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला याचं नियंत्रण आणता येईल. शेतकरी बंधूंनी थोडीशी याची काळजी घेणं गरजेचं आहे. हा रोग फार म्हणजे जर हा रोग जास्त प्रमाणात वाढला आपल्या भागामध्ये तर आपल्या जी केळी आता वाढते तर जसं तेल्या रोगात झालं होतं डाळिंबाचं, तसं याचं पण होऊ शकतं. कारण की लोक तेवढे म्हणजे मनावर घेत नाही काही गोष्टी, त्याच्यामुळे असं होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. त्याचं सायकल पण दरवर्षी म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, याची बुरशी जमिनीमध्ये किंवा त्या जे आपले पानं आहे किंवा जे खोडं आहे बांधावर टाकलेले त्याच्यामध्ये जिवंत राहते आणि नंतर ती त्याचा प्रादुर्भाव करते. तर याच्यामध्ये सर आतापर्यंत जेवढ्या जाती पुऱ्या भारतामध्ये आहे त्या सगळ्या याला म्हणजे त्या बळी पडतात. फक्त जे नेंद्रन किंवा रेड बनाना किंवा पुवन म्हणून आहे तर त्या याला या मर रोगाला, पनामा मर रोगाला जरा कमी बळी पडतात असं एक संशोधन तिरची येथे झालेलं आहे. त्यानंतर सर आता येणारा मी सांगितलं तुम्हाला, हा आपल्या भागामध्ये कमी प्रमाण आहे. केरळा, तामिळनाडू या भागामध्ये जो बंची टॉप म्हणतो आपण त्याला, बंची टॉप व्हायरस, तर हा रोग म्हणजे याच्याने काय होतं, जे पानं असतात त्याचं ते जे अंतर असतं 2 पानामधलं ते कमी होतं आणि सगळे पानं असे एकत्र दिसतात तुम्हाला. तर असं याचं लक्षण आहे. हा विषाणूजन्य रोग आहे. आपल्या भागामध्ये जवळजवळचं म्हणजे 10% याचं प्रमाण आहे. आणि हा पण विषाणूजन्य रोग असल्यामुळं मी तुम्हाला सांगितलं की याचा प्रसार कसा होतो. जर तुम्ही पहिली बागेकडून जर कंद घेतले असेल, त्याला जर मंची टॉप असेल तर तो आपल्या बागेत येणार किंवा जे उती संवर्धन रोप आहे त्यांच्या मार्फत पण तो आपल्याकडे त्यांनी जर काळजी घेतली नसेल तर येतो. बरोबर. हा मी याचं पण प्राथमिक कसा आला ते सांगितलं तुम्हाला. आणि दुसरा जो प्रसार आहे या झाडापासून त्या झाडावर म्हणजे एका झाडापासून दुसऱ्या झाडावर जाण्याचं कारण, याचा पण जो मावा आहे त्याला तो एक पेंटोनिया निग्नर्वासा म्हणून एक मावा आहे की तो याचा प्रसार करतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं सीएमए सांगितलं तुम्हाला तसंच हा ज्या रोगग्रस्त झाडावर बसल्यानंतर ते रस शोषल्यानंतर त्याच्या लाळेमध्ये हा विषाणू असतो आणि तो चांगला झाडाला नंतर इन्फेक्शन करतो. उपाय सारखेच आहे. जे उपाय तुम्हाला मी याला सांगितले सीएमव्हीला, कोकमर मोजॅक व्हायरसला, तेच उपाय जर तुम्ही याच्या पण म्हणजे झाड सगळ्यात महत्त्वाचं झाड उपटणं गरजेचं आहे. आणि ते मी तुम्हाला सांगितलं जो वाहक आहे त्याची जर तुम्ही फवारणी केली तर बऱ्यापैकी तुम्हाला या रोगाचं नियंत्रण आणता येईल. आता तो सध्या कमी प्रमाणात आहे पण शेतकऱ्यांनी जर काळजी घेतली नाही तर हा पण सीएमव्ही सारखा वाढू शकतो. कारण की आम्ही आता रावेर भागामध्ये फिरतो, त्या भागामध्ये याचं प्रमाण आम्हाला थोडं जास्त दिसायला लागलंय आता. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी जरा काळजी घ्यावी.
दुसरा एक आहे बनाना स्टिक व्हायरस. तो आपल्या आपल्या भागामध्ये कमी आहे. याचे पण आहे ना, जसं सीएमईचं आहे तसं याचे असे पिवळे पिवळे चट्टे दिसतात आणि पानं असे तलवारी सारखे होतात. याचा पण हा विषाणूजन्य रोग असल्यामुळं याचा पण म्हणजे प्रसार आणि मी सांगितलं त्याप्रमाणेच याचा पण वेक्टर आहे, वाहक आहे. तर जे जे उपाय तुम्हाला याचे सांगितले मी, तसेच उपाय याचे जर केले तर आपण आपल्या बऱ्यापैकी आपल्याकडे प्रमाणाचा कमी आहे, पण काही भागामध्ये आम्हाला दिसतो. आपण ज्याला बनाना स्टिक मध्ये म्हणतो आम्ही. आता याच्यानंतर सगळ्यात आता तुम्ही सगळं मी सांगितलं तुम्हाला की करपा नियंत्रण आणला. बऱ्यापैकी तुम्ही जर त्याचे 2-3 फवारे घेतले करप्याचे, तर बऱ्यापैकी तुम्हाला त्या रोगाचं नियंत्रण आणता येईल. आणि जर तुम्ही व्यवस्थित फवारणी केली तर हा जो स्टेम पिटिंग किंवा याला ब्लास्ट म्हणतो आम्ही, याला मराठी भाषेमध्ये टिकल्या म्हणतात. तर याचा प्रादुर्भाव पहिले खालच्या पानावर होतो, नंतर हळूहळू तो जो ते ठिपके आहे ते पूर्ण खोडावर, परत ते जे घड असतं त्या घोडाच्या याच्यावर, आणि परत सगळ्या केळीवर जे ठिपके दिसतात. याचं महत्वाचं ओळखण्याचं कारण म्हणजे लक्षणं म्हणजे काय माहिती का, तो जो डाग असतो, टिकली असते, त्याला असा पाण्यासारखं म्हणजे त्याला वलय असतं, त्याला आम्ही वॉटर सोक लिजन म्हणतो त्याला. तर याचं लक्षण तसे आहे. आणि असं जर तुम्ही हा जर प्रादुर्भाव झाला तुमच्या बागेवर, तर व्यापारी हे असे केळी कापत नाही. मग शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात त्याच्यावर नुकसान होतं. तर शेतकऱ्यांनी बंधून अशी, आणि हा रोग दिसतो केव्हा, जेव्हा तुम्हाला काढणीचे 2 महिने अगोदर याचा मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रादुर्भाव दिसतो. तर याच्या आधी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला लक्षणं दिसले तर मॅन्कोझेब 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा पायरोकोस्टबिन परत मेटिलम याची जर तुम्ही फवारणी केली तर हा बऱ्यापैकी तुम्हाला नियंत्रण आणता यायचं. हा रोग जो आहे बुरशीजन्य रोग आहे, तर बऱ्यापैकी तुम्हाला याचं नियंत्रण मिळतं. हे बघा याचे लक्षणं आहे, हे तुम्हाला पूर्ण त्या झाडावर याचे लक्षणं दिसतात. याला आपण टिकल्या रोग म्हणतात. त्याच्यानंतर आपण काढणीच्या अगोदर आणि काढणीनंतर असे काही म्हणजे आपण ज्याला लहान प्रकारचे रोग म्हणतो, परंतु जर त्याची काळजी घेतली नाही, जसं आपण सांगतो की कमळणी गेल्यानंतर त्या केळाच्या देठावर जे फ्लेक्स असतात काळ्या कलरचे, ती काढली पाहिजे. ती जर तुम्ही काढली नाही तर एक सिगारेन एंड रॉट, हे बघा असा हा रोग तुम्हाला दिसतो. तर याची पण लक्षणं हा म्हणजे तुम्ही जर फ्लेक्स तुम्ही काढले व्यवस्थित तर या रोगाची तुम्हाला जास्त प्रादुर्भाव दिसणार नाही. किंवा तुम्हाला लक्षणं दिसले त्यावेळी तुम्ही एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी केली तर बऱ्यापैकी तुम्हाला याचं नियंत्रण मिळेल. कारण की मग याचं जे देठाकडून म्हणजे म्हणजे शेवटच्या टोकावरून हा इकडं मग केळं पुढं सरत जातं, आणि अशी एक कंडिशन आहे, तुम्ही जर याचं फवारणी केली नाही तर पूर्ण घड तुमचा सोडून जातो या सिगारेन रॉटमुळे. आपल्या भागामध्ये प्रमाण कमी आहे, पण शेतकरी बंधूंनी लक्षणं दिसले तर त्याची फवारणी केली तर तुम्हाला बऱ्यापैकी या रोगाचं नियंत्रण आणता येईल. त्याच्यानंतर हा एक अँथ्रॅकनोज नावाचा रोग आहे. तर आपण जनरली पाहतो हा रोग जी केळी असते तर देठाकडून सडते, बरोबर. तर हा एक क्राऊन डॉट नावाचा रोग आहे. तर आपण बुरशीजन्य रोग आहे. याचं जर तुम्ही आता याच्या जैविक नियंत्रण म्हटलं तुम्ही, तर असं संशोधन झालंय, जर याला तुलसीचं ऑइल जर तुम्ही याची फवारणी केली, कारण की काय होतं, जर तुम्ही काढण्याच्या वेळेस जर हा रोग दिसतो आपल्याला, किंवा काढण्याच्या अगोदर पण दिसतो आणि काढणीनंतर पण दिसतो, तर तुम्ही त्यावेळेस बुरशीनाशक वापरलं तर त्याचे अंश त्या केळीमध्ये राहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं याचं जर तुम्ही जैविक पद्धतीने नियंत्रण आणलं तर तुम्हाला बऱ्यापैकी यावर नियंत्रण आणता येईल. परत एक दुसरा त्याच्यानंतर अँथ्रॅकनोज नावाचा रोग असतो. हा पण आपल्याला बऱ्यापैकी दिसतो. आपल्याला वाटतं की बाबा ती केळी जुनी झाली आणि त्याच्यामुळं हा अँथ्रॅकनोज आला. तसं नाहीये. ही बुरशीची लागण आपल्या बागेमध्ये झालेली असते. ती बुरशी म्हणजे कोलेट्रॅकम नावाची बुरशी आहे. आणि हा आपल्याला काढल्यानंतर जास्त प्रमाणात दिसतो. त्याच्यामुळं ह्याच्यावर तुम्हाला सांगितलं मगाशी, जे तुम्हाला मी औषधं अगोदर करप्याला किंवा जे स्टेम पिटिंगला सांगितले होते, त्याची जर तुम्ही व्यवस्थित फवारणी केली तर हा रोग आपल्याला बऱ्यापैकी याचं नियंत्रण आणता येतं. आणि जर तुम्ही जैविक पद्धतीने याचा वापर केला तर याला पण मी सांगितलं तुम्हाला कायटोसन किंवा तुम्ही ट्रायकोडर्मा जर याची फवारणी केली तर तरी पण याचं चांगल्या प्रकारे तुम्हाला नियंत्रण आणता येतं. एवढा म्हणजे आपल्या भागात जास्त नाही आहे, पण मग काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मग सांगितलं मी की आपले जे 2 रोग आहे, इरविनिया रॉट जो जीवाणूमुळे होतो आणि जो पनामा मर जो फिजारीमुळे होतो, तर या रोगाची जी सुरुवात आहे, म्हणजे जी सुरुवात करून देतं, ज्याला आपल्या केळीला जखमा करून देतं,
ते म्हणजे सूत्रकृमी. तर सूत्रकृमी 4 प्रकारचे सूत्रकृमी आपल्या भारतामध्ये आढळलेले आहे. तर ते सूत्रकृमी काय करतात मी सांगितलं होतं, त्या जे मुळ्या असतात केळीच्या, त्या मुळीला ते जखम करतात, त्यातून रस शोषतात आणि तिथे जी गाठ तयार होते किंवा अजून बाकीच्या प्रकारचे लक्षण दाखवतात. तुम्हाला लक्षण दाखवतो मी कसे असतात. तर आपल्या भारतामध्ये 4 प्रकारचे सूत्रकृमी दाखवलेले आहे. हे बघा, त्याचे वेगवेगळे लक्षणं असे आहे की त्याचे गाठी तयार होतात किंवा काही ठिकाणी ते सडतात. म्हणजे अलग अलग प्रकारचे लक्षण दाखवतात. आणि याच्यावर नियंत्रण सध्या बाजारामध्ये फक्त याच्यावर एकच औषध बाजारामध्ये लेबल क्लेम आहे, ते म्हणजे कार्बोफ्युरॉन. बाकी आता फोरेट बॅन झालेलं आहे. फक्त पण आपल्याला याचं नियंत्रण करायचं असेल तर आपण याला 3-4 प्रकारे म्हणजे एकात्मिक पद्धतीने याचं नियंत्रण करू शकतो. याच्यामध्ये पहिला आहे झेंडू. आपण जर झेंडूची लागवड ज्या बागेमध्ये जास्तचा प्रादुर्भाव आहे, ज्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ज्या भागामध्ये पनामा मर किंवा जो इरविनिया रॉट सांगितलं तुम्ही, तर याच्यासाठी जो सूत्रकृमी आहे त्याला आपल्याला नियंत्रण आणण्यासाठी जर तुम्ही आंतरपीक म्हणून जर झेंडू लावला केळीमध्ये, तर त्या झेंडूच्या झाडामध्ये मुळ्यामध्ये असं केमिकल असतं. तर केमिकल या आपण सूत्रकृमीला मारू शकतो. दुसरं असं की जैविक, जर तुम्ही याला पॅसिलोमायसिस नावाची बुरशी आहे, तर ती जर तुम्ही त्याचं शेणखताद्वारे जर केळीच्या खोडाला दिलं तर बऱ्यापैकी तुम्हाला जैविक पद्धतीने या सूत्रकृमीचं नियंत्रण आणता येईल तुम्हाला. परत याच्यामध्ये नीमकेक आपण सांगतो की शेतकऱ्यांना की प्रति झाड 1 किलो नीमकेक जर तुम्ही आपल्या बागेला दिलं तर बऱ्यापैकी या सूत्रकृमीचं नियंत्रण आपल्याला आणता येतं. कारण की मी बऱ्याच बागेमध्ये बघितलं की सूत्रकृमीची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी याची काळजी घेणे फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी सांगितलं मला म्हणजे फेरपालट जर केली तर त्या सूत्रकृमीला बऱ्यापैकी नियंत्रण आणता येतं. हे बघा, या केळीमध्ये झेंडू लागवड केलेली आहे, आपण त्याप्रमाणे नियंत्रण आणू शकतो. आता सर, आता हे जनरल आपण रोगाचं सगळी माहिती बघितली. आता काही असे छोटे छोटे उपाय आहे की आपण त्याप्रमाणे जर फवारणी केली तर आपल्या बऱ्यापैकी म्हणजे फवारणीचं प्रमाण आपण म्हणजे आता आपण परदेशाची तुलना नाही करत. परदेशामध्ये जवळजवळ 15 ते 20 फवारण्या केळीवर केल्या जातात. आपल्याला तेवढी फवारणी करायची नाही आहे. आपल्याला फवारणी केव्हा करायची आहे, म्हणजे जेव्हा गरजेचं आहे तेव्हाच फवारणी करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला सांगितलं की पावसाच्या पिरियडमध्ये सिगाटोका जास्त वाढतो. तर संशोधन असं झालेलं आहे, असं म्हणतं की जर तुम्ही आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आता सगळ्यांना हवामानाचा अंदाज कळतो सगळ्यांना, किंवा काही लोकांनी त्याचे यंत्र बसवलेले आहे. तर समजा उद्या पाऊस पडणार आहे, जर तुम्ही आज फवारणी केली एखाद्या औषधाची, समजा तुम्ही प्रॉपिकोनाझोल मारलं, प्रॉपिकोनाझोल मिनरल ऑइल वापरलं आणि तिथं 2-3 दिवसांनी पाऊस उघडला, तर परत जर तेच औषध वापरलं तर तुम्हाला बऱ्यापैकी त्या रोगाचं नियंत्रण आणता येईल. आणि शक्यतो लेबल क्लेम, आता तुम्हाला मग सांगितलं की लेबल क्लेम जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचं नियंत्रण आणता येईल. कारण की आपण बिना लेबल क्लेम जर फवारणी केली आणि शेतकऱ्याला जर बागेला काही अडचण आली तर त्याची भरपाई मिळत नाही. तर शक्यतो शेतकऱ्यांना विनंती आहे की जे लेबल क्लेम आहे औषधं, त्याचीच तुम्ही वापर करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून, शेतकऱ्यांना एखादी औषध जर चांगलं आवडलं किंवा चांगलं काम करतंय, शेतकरी काय करतो, प्रत्येक वेळेस तेच औषध वापरतो. अशा वेळेस त्याच्यामध्ये प्रतिकारक्षमता येऊ शकते. म्हणून मी सांगतो की तो जो मालिक्यूल आहे तो 2 फवारण्यानंतर तुम्ही बदलवायला पाहिजे. त्याच त्या प्रकारचं औषध वापरलं तर त्याला प्रतिकारक्षमता येते. मग तुम्हाला सांगितलं मी ते कशासाठी, तर अगोदर म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला पिकाचे संरक्षण करायचं म्हणजे मग काय करायचं, कारण की जर रिमझिम पाऊस असेल त्यावेळेस आर्द्रता जास्त असते आणि त्या आर्द्रता जास्त असल्यामुळं त्या जी बुरशी असते किंवा जीवन असते त्यांना ते वातावरण जरा पोषक असतं आणि त्यावेळेस त्याचं जे बीजांकुरण होते ते जास्त मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्यामुळं जर तुम्ही पहिली फवारणी केली तर आपल्या पिकाचं संरक्षण करता येतं. आणि जर तुम्ही पाऊस उघडल्यानंतर फवारणी केली तर त्या बुरशीचे जे इनॉक्युलम आहे, जे प्रमाण आहे आपल्या बागेमध्ये, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण आणता येईल. आता आणि सर, आता आज मी सांगितलं मग तुम्हाला आपण जे स्प्रे ऑइल का वापरतो, मी तुम्हाला सांगितलं जे मिनरल ऑइल सांगितलं तुम्हाला आणि कायटोसन सांगितलं. मिनरल ऑइल असं आहे तर तुम्ही त्याचा फवारणी केली आणि समजा एखाद्या औषध जे प्रॉपिकोनाझोल आहे त्याचं ते 10 दिवसपर्यंत काम करतं आपल्या बागेवर, आणि जर तुम्ही त्याच्यासोबत मिनरल वापरलं तर त्याच्यावरती असं एक थर तयार होतो पानावर,
आणि त्या थर तयार झाल्यामुळे काय होतं, त्याची जी इफिशियन्सी आहे म्हणजे 10 दिवसाच्या आधी 15 दिवस ते आपल्या आपल्या पिकाचं संरक्षण करतं. त्याच्यामुळं स्प्रे ऑइल फार महत्वाचं आहे. स्प्रे वापरल्यावर तुम्हाला स्टिकर वापरायची गरज नाही. आणि त्याच्याने अजून जो जे स्पोरुलेशन आहे त्याच्यामधलं म्हणजे हे अँटी फंगल म्हणजे बुरशी येऊ नये म्हणून किंवा अँटी बॅक्टेरियल म्हणून स्प्रे ऑइल चांगल्या प्रकारे काम करतं. आता हे एक चार्ट आहे सगळ्यांना म्हणजे वातावरण म्हणजे झाडाची वाढ आहे आणि जर वातावरण बदल दिसतोय तुम्हाला तर फवारणी केव्हा करायची. तर आमचं असं म्हणणं आहे की बुवा जर वातावरण चांगलं असेल तर शक्यतो फवारणी करायची नाही किंवा जैविक औषध वापरायचे. त्यावेळेस म्हणतो आपण ट्रायकोडर्मा किंवा आपण आता मी तुम्हाला सांगितलं मगाशी की जो मावा आहे त्याला आपण तुम्हाला सांगितलं मी ॲसिड वापरा किंवा इमिडा वापरा. पण जर तुम्हाला जैविक पद्धत नियंत्रण आणायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही ते वर्टिसिलियम लेकॅनी म्हणून आपलं जैविक औषध आहे आणि फार स्वस्त आहे. त्याची किंमत बाजारामध्ये म्हणजे आमच्या विद्यापीठाचं 200 रुपये किलो आहे आणि तर 5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फक्त. जर तुम्ही त्याचं फवारणी केली आणि जर वातावरण चांगलं असेल तर तुम्ही जर याची फवारणी केली याची बुरशी जिवंत असते म्हणजे पावसाळ्यामध्ये चांगलं काम करतं हे जैविक औषध. तर बऱ्यापैकी तुम्हाला रस शोषणारे किडी जे आहे मावा तुडतुडे फुलकिडे ते यांना बऱ्यापैकी तुम्हाला नियंत्रण आणता येईल. आता आपल्याला फवारणी केव्हा करायची आहे हे जे तुम्हाला पिवळं दिसतंय 4 आणि 5 जेव्हा त्याची जे आपली जे पिकाची अवस्था आहे ती पण समजा याच्यामध्ये आहे की आता पीक पिरियड आहे आणि वातावरण पण चांगलं नाही आहे त्यावेळेस तुम्ही फवारणी केलेलं सगळ्यात चांगलं. म्हणजे आपल्याला आपल्याला योग्य वेळी फवारणी जर तुम्ही केली तर आपल्याला खर्च बी कमी मिळेल आणि तुम्हाला रिझल्ट पण चांगले मिळतील त्याचे. हे बघा सर, तर 1, 2, 3 रेटिंग असेल तर म्हणजे बुरशीनाशक वापरायचे नाही. आणि जर 3 आणि 4 असेल मग त्यावेळी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते लो प्रोफाईल केमिकल सांगितलं किंवा साधे बुरशीनाशक म्हणजे जसं तुम्हाला मॅनकोजेब, कॉपराजिल क्लोराईड, क्लोरोथेनोनिल अशा प्रकारे तुम्ही किंवा कायटोसन तर या प्रकारचे लो प्रोफाईल केमिकल किंवा आपण H2O2 म्हणतो H2O2 त्याचं पण तुम्ही फवारणी करू शकतात किंवा स्प्रे ऑइल फवारणी केली तरी बऱ्यापैकी या रोगाचं तुम्हाला नियंत्रण आणता येईल. कारण की त्यावेळेस रिस्क कमी आहे धोका कमी आहे त्यावेळेस तुम्ही साधे औषध वापरायचे. पण जेव्हा रिस्क जास्त आहे वातावरण एकदम पोषक आहे अशा वेळेस तुम्ही आंतरप्रवाही औषधं पावसाच्या अगोदर आणि नंतर फवारणी केली तर तुम्हाला आपल्या जेवढे रोग सांगितले मला ते बऱ्यापैकी तुम्हाला याचं नियंत्रण आणता येईल. तर मग तुम्हाला सांगितलं मी तुम्ही एका औषधावर वापरत राहिले तर बघा हे जे तुम्हाला एस दिसतंय जर त्याच्यामधला एखादी बुरशी किंवा जीवाणू तिथं शिल्लक जिवंत राहिला आणि जर तुम्ही तेच औषध वापरत राहिलं तर अशी एक वेळ येईल की तुम्हाला सगळे ज्या बुरशी आहे किंवा जीवाणू आहे ते कोणत्याच औषधात मरणार नाही. तुम्ही जर द्राक्षाचं उदाहरण घेतलं जर कार्बेंडेंजियम जर तुम्ही घेतलं तर 1 ग्रॅमने पहिले रोग बरा व्हायचा. आता 2 ग्रॅम घेतलं तरी त्याच्यानं बुरशी मरत नाही. याचं कारण म्हणजे तेच औषध वापरल्यामुळं त्या बुरशीमध्ये किंवा जीवाणूमध्ये त्याची प्रतिकार क्षमता आलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की एकच मॉलिक्यूल जे आहे तो 2 वेळेस म्हणजे एका सीझनमध्ये 2 ते 3 वेळेस वापरा फक्त. नंतर तो बदलून टाकायचा दुसरा वापरायचा साधा वापरायचा. हे लो प्रोफाईल केमिकल सांगितलं जातं तुम्हाला. अजून तुम्हाला सांगितलं एक हे बॅसिलस सबटिलिस म्हणून एक अजून एक जीवाणूजन्य आहे जे तुम्हाला बऱ्यापैकी त्या इरविनियासाठी किंवा जो पनामा मर आहे त्याला पण बऱ्यापैकी याचं चांगलं काम करतं. मी तुम्हाला सांगितलं ना क्लोरीन डायऑक्साईड एक आहे जो लो प्रोफाईल केमिकल म्हणून आहे बाजारामध्ये अवेलेबल आहे. पोटॅशियम बायकार्बोनेट परत ओझोनेटेड वॉटर हे असे काही औषधं आहे की याचा रेसिड्यू काही राहत नाही. जर तुम्ही जर रिस्क नसेल तर त्यावेळेस हे औषध वापरले तर तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे रोगाचं नियंत्रण मिळेल तुम्हाला. आणि सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही केळीवर जेव्हाही फवारणी करणार तेव्हा त्याच्यामध्ये स्टिकर टाका. जर तुम्ही मिनरल ऑइल वापरलं तर स्टिकर टाकण्याची गरज नाही. पण जर स्टिकर टाकलं नाही तुम्ही हे पहिली फिगर बघा पहिली जे आकृती दिसते तर तो जो त्या बुरशीनाशकाचा जो हे आहे ड्रॉप आहे तो वरच्यावर राहतो तो त्या पानामध्ये शिरत नाही. पण जर तुम्ही स्टिकर वापरलं तर त्याची जी औषधी आहे ती मध्ये पानामध्ये घुसते आणि आपल्याला जास्त दिवसपर्यंत आपल्या पानाचं किंवा आपल्या झाडाचं संरक्षण करते. तर असं हे सगळे रोगांचं आहे. शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता.
बाजीराव सर. सर नमस्कार. नमस्कार सर. धन्यवाद सर. बोला सर. काही चॅट बॉक्स chat- मध्ये chat- किंवा chat- ह्याच्यात कुणी रेज हँड केलेला नाही, क्वेश्चन्स नाहीयेत सर, बर. प्रश्न नाहीयेत. त्यामुळे आपण मी आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळतो. हे नाही वाटतं मॅडम. हा, सर बोला तुमची सर. स्क्रीन प्लीज अनशेअर करा ना. हो सर. हा, केली सर. येस, थँक्यू सर. तिथं होतं मॅडम तिथं. आज आपल्याला महाराष्ट्रातील एक प्रमुख फळपीक केळी, यावर पडणारे रोग हे सध्या एक अत्यंत गंभीर समस्या होत आहे. केळीला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. शिवाय केळीची निर्यात देखील राज्यामधून केली जाते आणि असे असताना सध्या यामध्ये विषाणूजन्य रोगांचा फार प्रादुर्भाव होऊन ते केळी पिकाला आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठ्या गंभीर समस्येला सध्या सामोरं जावं लागत आहे. असं असताना आज आपल्याला केळी पिकाचे एकात्मिक रोग व्यवस्थापन या महत्वाच्या विषयाबद्दल डॉक्टर विजय गुरव सर, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र जळगाव, यांनी उपस्थित राहून अतिशय समर्पक, अतिशय सविस्तर आणि सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आयोजक म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व किसान झूम, ज्यांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, या सर्व आयोजकांच्या वतीने मी सर डॉक्टर विजय गुजर सर आपले मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. थँक्यू सर. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांच्या प्रेरणेतून साकार होतो ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचे या प्रसंगी मी मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक विस्तार शिक्षण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्याचप्रमाणे डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, संशोधन संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, व विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉक्टर दिलीप पवार सर आणि पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर, या विद्यापीठाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. विभागीय विस्तार केंद्र पुणेचे विस्तार कृषी विद्यावेत्ता आणि देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर मार्गदर्शक म्हणून नेहमीच या उपक्रमाच्या पाठीशी असतात. मी या प्रसंगी सरांचे देखील ऋण व्यक्त करतो. आमचे दोन्ही या आयोजनातील पार्टनर्स म्हणजे शासनाचा कृषी विभाग आणि किसान झूम हे सातत्याने आमच्या संपर्कात असतात. रोज आमचे या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल सतत फोन आणि याची देवाणघेवाण सुरू असते. तरी ते जे आम्हाला सपोर्ट करतात त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. याशिवाय शेतकरी बांधव किसान झूम ऍपच्या माध्यमातून आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडलेले असतात. शिवाय नंतर युट्यूबवर लोड केल्यानंतर बरेच शेतकरी नंतर अपलोड केलेले व्हिडिओ देखील बघतात. तरी या सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मी ऋणात राहू इच्छितो, कारण त्यांच्या सहभागाशिवाय या प्रयत्नांना काही अर्थ नाही. तरी सर्व शेतकरी बांधवांचे देखील मनापासून आभार. त्याशिवाय माझे दोन्ही सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी उद्याच्या कार्यक्रमाविषयी सांगतो. उद्या दिनांक 4 जुलै 2024 उद्याच्याला डॉक्टर खुशाल बराटे सर, बाजरी पैदासकार बाजरी संशोधन योजना
कृषी महाविद्यालय धुळे हे आपल्याला खरीप हंगामातील बाजरी लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांनी, विशेष करून बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी उद्या या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा. एवढे बोलतो. पुनश्च एकदा आजच्या वक्त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. हो. धन्यवाद सर.